श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. मैत्रिणींनो, आपल्या स्वामी महाराजांचा 31 मार्चला काय आहे? प्रकट दिन आहे. आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे. मैत्रिणींनो, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपलं जे पारायण सुरू आहे तर त्याचा 11वा किंवा 21वा पारायणाची सांगता आपली 31 मार्चला करायची आहे. मैत्रिणींनो, सगळ्यात आवडती सेवा आहे स्वामी महाराजांची स्वामी चरित्र सारामृताचं पठण करणं. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुम्ही नित्यसेवेमध्ये ही 3 अध्याय स्वामींचे पठण करत जा. मित्रांनो, आपले स्वामी महाराज म्हणजे त्रिलोक्याचे नायक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. मित्रांनो, आपल्या मनातली कोणतीही गोष्ट असू द्या, कोणतीही समस्या असू द्या, स्वामी महाराजांना आपल्याला सांगायची गरज नाही. स्वामी महाराज आपल्या डोळ्यातून आपण फक्त स्वामी महाराजांना पाहत राहायचं, आपोआप स्वामी महाराज आपले समस्याचं निराकरण करत असतात. मित्रांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे आहेत आपले स्वामी महाराज. काय आहे तर अत्यंत कठीण प्रसंग ज्यावेळी आपल्यावर असेल त्यावेळी शेवटचा चमत्कार म्हणजे आपले स्वामी महाराज. मित्रांनो, जन्मजन्मींचे ऋणानुबंध असल्याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराज कोणाच्याही आयुष्यात येत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, आपले आणि स्वामी महाराजांचे काहीतरी ऋणानुबंध असतील, त्यामुळे आपले स्वामी महाराज आपल्या आयुष्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आहे आपल्या परीक्षेची. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामी महाराजांवर असायला हवा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.